परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी पाठ क्रमांक 21 कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये। थोडे आठवा, वर्गातील साधारण उंचीच्या विद्यार्थ्या निवडा लांब व जाड कागद घ्या। हा कागद भिंतीवर पक्का चिटकवा। त्यापुढे एका मुलाला उभे करा, दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्य कागदावर काढायला सांगा पाहू, तुम्ही पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरात सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते? आपल्या शरीरात श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियांमार्फत सतत चालू असतात। या काही क्रिया आणि त्या क्रिया घडवून आणणारी इंद्रिये याविषयी आपण माहिती घेऊया। निवांत बसलेल्या स्थितीत 1 मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने मोजा। त्यावरून तुम्ही 1 तासात साधारणपणे किती वेळा श्वास घेता ते सांगा। श्वसन, आता वर्गातील एकेका विद्यार्थ्याच्या शरीराच्या बाह्यरेषेच्या आत पुढील आंतरेंद्रियांची योग्य ठिकाणी दर्शवायला सांगा। मेंदू, फुफ्फुसे, हृदय, जठर। आता प्रत्येक इंद्रियाविषयी पुढील गोष्ट आठवा। ते शरीराच्या कोणत्या पोकळीत असते, त्याचे कार्य कोणते, त्याचे संरक्षण करणारी हाडे कोणती। जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या 3 गोष्टींची गरज असते। हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते। त्यासाठी आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो। आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिये आहेत। पुढील पानावर त्यांची नावे व त्यांच्याविषयीची थोडी माहिती दिली आहे, ती समजून घ्या। नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल। वरील आकृतीत श्वसन इंद्रिये दाखवली आहेत। श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते। श्वासनलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते। फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात। या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात। या पिशव्यांना वायुकोश म्हणतात। उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल म्हणतात। श्वासपटलवर त्याची हालचाल। श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते। श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छवासावाटे हवा बाहेर टाकली जाते। वायूची देवाणघेवाण, वायुकोशामध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो। त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधील हवेत मिसळतो। उच्छवासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो। अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते। माहिती आहे का तुम्हाला, शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात। तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात, त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो। श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते। श्वसन इंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते। हवेतील कण त्यावर चिटकून बसतात। परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाहीत। करून पहा, 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही 1 मिनिटात किती वेळा श्वास घेता ते मोजा। तुम्ही झोपलेले असताना 1 मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा। या दोन्ही वेळा केलेल्या कृतीमध्ये श्वासांच्या संख्येत कोणता फरक आहे? जरा डोके चालवा। श्लेष्म या पदार्थाला रोजच्या भाषेत काय म्हणतात? धूम्रपानाचे परिणाम, सतत धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात। त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही। परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसात पोहोचू लागतात। यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते। परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते। सिगारेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूस जमू लागतो। त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो। शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात। अशा दुष्परिणामामुळे धूम्रपान करणाऱ्यांना श्वसन इंद्रियासंबंधीचे रोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात। धूम्रपान, आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही
आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने निर्बंध आणला आहे. नवा शब्द शिका. पाचक रस, पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ. ग्रंथी, विशिष्ट द्रव्य स्त्रवणारे इंद्रिय. पचन, अन्ननलिका, पचन इंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊया. अन्ननलिका, आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एक अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड व खालचे टोक म्हणजे गुदद्वार. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. तोंड, लाळ ग्रंथी, ग्रासिका, यकृत ग्रंथी, जठर, स्वादुपिंड ग्रंथी, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार ही आपल्या पचन संस्थेची रचना आहे. भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिये म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करतात. पचनेंद्रिये, अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहेत. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचकरसामुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एक पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचकरसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या स्त्रावांची पचनास मदत होते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ती मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळात साठून राहतो. नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते. माहिती आहे का तुम्हाला? 1. अन्नपचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्नमार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज पडते. आपण पुरेसे पाणी प्यालो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. म्हणजे शौचाला होताना खडा पडतो. तसेच शौचाला नियमितपणेही होत नाही. शरीरातील इतर कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाही. पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामासाठी उपयोग होतो. म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते. 2. अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकाजवळ असतात. गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते. घाईघाईने अन्न खाताना ते श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो. म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलण्याचे टाळावे. माहिती आहे का तुम्हाला? चांगले दात हवे असल्यास त्यांची नीट काळजी घेणे महत्त्वाचे असते. तोंडातील प्रत्येक दाताला एनेमल नावाचा पदार्थाचे आवरण असते. एनेमल हे शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे. त्यामुळे दातांच्या आतील नाजूक भागांचे रक्षण होते. परंतु दात नियमितपणे स्वच्छ न केल्यास हे एनेमलही नष्ट होते आणि दात किडतात. जेवताना आपण अनेक स्वादांचा आनंद घेत असतो. जिभेने चव व नाकाने पदार्थाचा वास आपल्याला कळतात. परंतु काही वेळा पदार्थाचे वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते. अशा बदलांकडे लक्ष द्यावे. अन्न खराब झाले असल्यास ते खाण्याचे टाळता येते. सांगा पाहू, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो?
इंद्रिय संस्था. अनेक इंद्रिय मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले. यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था म्हणतात. जरा डोके चालवा. पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश असतो? शरीरातील ऊर्जा. श्वसन क्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागात पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचला की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते. रक्ताभिसरण. अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागात पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यातून सतत वाहत असणारे रक्त करते. पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन, शीतलीकरण होत असते हे तुम्ही शिकला आहात. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू असते. चेतासंस्था. श्वासपटल, हृदय, पचन संस्था याची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे या सर्व प्रकारच्या कामावर लक्ष ठेवून ती योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असं म्हणतात. हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो आणि त्यासाठी एकमेकांना संदेश वहन करणारे अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना चेतातंतू म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. सांगा पाहू, आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसे कळते? तोंडात अन्न आहे, त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्रवायला हवी, हे लाळ ग्रंथींना कसे कळले? श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थेच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे व पचन इंद्रियांची कामे योग्य त्या वेळेस होणे असे अचूक नियोजन कसे होते? माहिती आहे का तुम्हाला? मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात. मद्याचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर ताबा राहत नाही, समन्वय कमी होतो. म्हणून मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे ठरते. दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचनेंद्रियांच्या आतील स्तरावर व्रण पडतात. तसेच यकृताच्या आणि वृक्काच्या म्हणजेच किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जरा डोके चालवा. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो? शरीरातील इतर संस्था. श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था या सर्व मध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली. याशिवायही आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ शरीराला आकार देणारी, महत्त्वाचे इंद्रियण करणारी अस्थि संस्था. तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. या सर्व संस्थांची कार्ये अत्यंत गुंतागुंतीची असतात. त्याविषयी माहिती असणे महत्त्वाचे असते. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या शरीरात
एखाद्या इंद्रिय संस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही तर इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होतो. आपण काय शिकलो? शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्याच इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल मिळून श्वसन संस्था बनते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार तसेच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी यांचा पचन संस्थेत समावेश होतो. शरीराची सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था, उत्सर्जन संस्था अशा इतरही इंद्रिय संस्था शरीरात सतत काम करत असतात. निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे गरजेचे असते. थँक यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.